नमस्कार, माझं नाव केदार विन्नर. ॲक्च्युली माझं प्रोफेशन नाटक, ॲक्टिंग, थिएटर हेच आहे. आणि हा रोल मला असं मिळाला की प्रसाद दादा आणि आम्ही एकच क्लासमध्ये होतो. तर त्याने सांगितलं की मी एक अंकी का दोन अंकी नाटक बसवलं आहे, सो आपल्याला त्याबद्दल बोलायचं आहे. आम्ही डिस्कशन केलं आणि तसं झालं. आणि नंतर त्यांनी मला ह्या रोलबद्दल, ॲक्च्युली हा रोल माझा नव्हता, मला वेगळा रोल होता. पण तो रोल गेल्यानंतर तो मला बोलला की तुझा पण रोल आणि दुसरा रोल मिक्स कर, तू तसा रोल कर म्हणे. मग मी तसं केला. मी याआधी 2 एकांकिका आणि एक 2 अंकी नाटक केलं आहे, मोरूची मावशी. त्यानंतर मी हे नाटक केलं आहे. हेच 4थं नाटक आहे माझं. नमस्कार, माझं नाव गौरी धोत्रे आणि मी आत्ता स्टुडंट आहे फर्ग्युसन कॉलेजला. आणि मी याआधी एकांकिका केलेली आहे आणि हे माझं पहिलं नाटक आहे 2 अंकी आणि नवीन भाषा आहे. सो खूप काही चॅलेंजेस आलेत, म्हणजे पहिला एक्सपिरियन्स असणारे, इतक्या मोठ्या स्टेजवरती परफॉर्म करणारे, सगळे इतकी मोठी टीम आहे आणि छान वाटतं सगळ्यांसोबत काम करताना. नमस्कार, माझं नाव आदित्य साळुंके. मी आत्ता BCAच्या लास्ट इयरला आहे आणि मी याआधी 2 एकांकिका, एक 2 अंकी बालनाट्य हे केलं आहे. आणि मला खरं तर हा रोल कोइन्सिडेंटली मिळाला. आणि म्हणजे की खरं तर हा रोल नाटकात नव्हताच. म्हणजे प्रसाददादांनी मी आलो आणि मग तो रोल लिहिला माझ्यासाठी. आणि हा रोल म्हणजे करताना मला असं जास्त चॅलेंजेस म्हणजे फक्त भाषेत आले, कारण हा रोल डिट्टो म्हणजे माझ्यासारखाच आहे. म्हणजे एक असा गावातला एक वात्रट मुलगा असा रोल आहे. आणि हा रोल करताना मला खूप मजा आली आणि आत्ता पण येतीच आहे. तर थँक्यू प्रसाद दादा. माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं कॅरेक्टर गावाकडलं आहे आणि त्या हालचाली, त्या मुवमेंट ह्या गावाकडल्या मुलांच्या थोड्या वेगळ्या असतात. म्हणजे त्याच्या खुर्चीवर बसणं, त्यांचं बसण्याचं आणि त्यांचं वागण्याचं, बोलण्याचा जो टोन असतो तो वेगळा असतो. तर ते करण्यासाठी मला थोडा वेळ लागला. माझी बॉडी लँग्वेज ठीक होती, त्यामुळे मला त्याचा हालचाली करण्यात प्रॉब्लेम व्हायचा. पण नंतर त्याच्यावर काम करत 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 आत्ता कुठंतरी मी फ्री झालो त्या कॅरेक्टरसाठी आणि ते कॅरेक्टर मी चांगलं करू शकतो आता. पहिलं नाटक असल्यामुळे, व्यावसायिक नाटक असल्यामुळे थोडीशी भीती पण वाटत होती की इतक्या मोठ्या स्टेजवरती परफॉर्म करणारे, स्टेजवरती सगळ्यांसोबत. आणि भाषा वेगळी आहेत, तर ते कशी बोलायची आणि काय कुठल्या शब्दांवरती जोर यायला पाहिजेत, तर ते सगळं समजायला थोडा वेळ गेला. आणि आता चांगल्या पद्धतीने समजले की ते कसं पोचलं पाहिजे लोकांपर्यंत. आणि हा रोल तसा डिफिकल्ट आहे माझ्यासाठी, कारण की मी जशी नॉर्मल लाईफमध्ये आहे त्यापेक्षाही खूप वेगळा आहे. सो ते मला पटकन जमलं नाही करायला. ते आता थोडं करते आहे मी आणि होप सो आता जसे प्रयोग होतील ते तसं डेव्हलप होईल माझं कॅरेक्टर. पहिलं व्यावसायिक नाटक असल्यामुळे थोडीशी भीती होतीच आणि भाषा पण नवीन आहे, सगळीच माणसं नवीन आहेत. सगळ्यांसोबत काम करायचं म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि हे असं कॅरेक्टर आहे की मी अशी कधीच नसते म्हणजे रिअल लाईफमध्ये. आणि ते सगळं समजून घ्यायला थोडा वेळ लागतो. ते आता होतं आहे. सगळे मला सांगत असतात, कोऑपरेट करतात, सजेशन्स देतात की तू नाही, हां हे असं कर, हे रोल छान वाटेल हे असं केलं तर.
तर ते खूप हेल्पफुल आहे. आणि आता हे सगळं करता करता समजले की कॅरेक्टर कुठल्या पद्धतीने पोहोचवलं पाहिजे लोकांपर्यंत. आणि त्यासाठी आता रेडी आहे मी. तर माझं पण हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि आता ह्या कॅरेक्टरसाठी चॅलेंजेस म्हणलात तर भाषा आणि याची बॉडी लँग्वेज. कारण जरी वात्रट असलं तर म्हणजे माझं एवढं फ्री मुवमेंट्स नाही आहेत बॉडीचे, म्हणून ते करायला थोडं अवघड गेलं. आणि भाषा पण नवीन मालवणी भाषा, तर ती पण ॲडप्ट करायला थोडा वेळ लागला. आणि बॉडी लँग्वेज म्हणजे ती ॲडप्ट करायला माझ्या टीम मेंबर्सनी पण, आमच्या ग्रुपच्या सगळ्या कलाकारांनी खूप मदत केली आणि खूप काही सांगितलं. एस्पेशली कुमारदादा आणि प्रसाददा, त्यांनी मला काही ठिकाणी करून पण दाखवलं की असं असं चाल, असा बस आणि हे सगळं. आमच्या नाटकातलं केमिस्ट्रीबद्दल सांगायचं म्हटलं तर ॲक्च्युली आमचा ज्या सीन जे आमचा सीन आहे असा लव सीन आहे. ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये जे असतं लव सीन आणि नाटकातला तो खूप वेगळा असतो. त्यामुळे आम्हाला करण्यात खूप प्रॉब्लेम आला. स्टार्टिंगला तर सीनबद्दल असं वाटत नव्हतं त्यात प्रेम आहे म्हणून. ते पण घाबरायची, मी पण घाबरायचो. ॲक्च्युली ती बॉन्डिंग झालं नाही. नंतर बघता बोलता त्याबद्दल खूप त्यामध्ये आम्ही प्रॅक्टिस केली. मग त्यानंतर कुठंतरी ते दिसू लागलं, त्यात प्रेम आलं, हे आलं. मग असं करता तसं आदित्यचं माझं पण सेमच होतं. आधीचं माझं पण, कारण आम्ही सगळे नवीनच होतो. ॲक्च्युली माझे नाटकातले सगळे फ्रेंड्स आहे, बट जे माझ्या सीनमध्ये सगळे नवीन होतं माझ्यासाठी. आणि आधी मी आल्यानंतर पण आमचं गिव्ह अँड टेक तेवढं होत नव्हतं. डायलॉग फास्ट व्हायचे, कारण आमचं बॉन्डिंग तसं नव्हतं. मग प्रॅक्टिस करता ओळख झाली, आम्ही फ्रेंड्स झालो चांगले. त्यानंतर आमचं बॉन्डिंग आता एवढं चांगलं झालं की आम्हाला कोणता पण सीन दिला किंवा काही पण दिलं तर मी चांगल्या प्रकारे करू शकतो. तर हा म्हणाला तसंच की पहिला एक्सपिरियन्स होता की असं लव्ह सीन वगैरे करायचा आहे, तो पण असा इतका वेळ. आणि मला पहिल्यांदा खूप अवघड गेलं की म्हणजे कसं एक्सप्रेस करावं हे सगळे डायलॉग्स आणि फीलिंग्स वगैरे. तर मग डिफिकल्ट होतं ते माझ्यासाठी, कारण की खूप वेळ लागला त्याला हे सगळं एकत्र करून सगळं प्रेझेंट करायला. आणि आता बॉन्ड तसा चांगला झाला आहे, म्हणजे आता आम्ही एकमेकांशी आता तो सीन करू शकतो, म्हणजे एकदम फ्रील झालो आता. आणि ह्याच्याबद्दल म्हणायचं झालं तर आम्ही खूप चांगले मित्र आहोत, म्हणजे स्कूल टाईपपासूनचे मित्र आहोत. आणि हा एक वेगळा अनुभव आहे ह्याच्यासोबतचा, पहिल्यांदा स्टेज शेअर करते ह्याच्यासोबत. तर आमचे असे डायलॉग्स आहेत की आम्ही मित्र आहोत तर मस्ती मजाक तर चाललेलीच असते. पण आता ह्याच्यामध्ये होतं की इतके सहज असे डायलॉग्स दिलेले नाही आहेत, आणि दिले तर ते टोचून बोलणे अशा पद्धतीचे आहेत, त्याला इग्नोर करते अशा पद्धतीचे ते आहेत. तर हे करताना छान वाटतं आहे. जसं गौरी म्हणाली, मी आणि ती लहानपणापासून फ्रेंड्स आहेत. आणि केदारशी माझा ह्या नाटकाच्या वेळेसच ओळख झाली. आणि तेव्हा असं वाटत होतं की मित्रांचं आहे तर होऊन जाईल लगेच, की नाही का, काय आता मुलं लगेच मित्र होतात ना. पण तसं थोडं ते अवघड पडलं, कारण मला पण लगेच अनोळखी माणसांशी बोलायला एवढं लगेच मी कम्फर्ट नाही होत. पण नंतर झालं. आणि आत्ता असं स्टेजला आलो की आम्ही जसं बॅकस्टेज बघतो तसंच ऑन स्टेज पण, म्हणजे एवढा बॉन्ड झाला आहे. तर आम्हाला रोल करायला पण आता सोपं जातं आहे आणि खूप छान वाटतं आहे. गौरीबद्दल सांगायला गेलं की आता आम्ही तर लहानपणापासून फ्रेंड आहे, पण आता जसं रिअल एका मैत्रीण आणि मित्रामध्ये जसे नोकझोक चालू असतात, जसं टोमणे मारणं वगैरे, हे सगळं नाटकात पण आहे. आणि तर ते करायला पण खूप मजा येते. मी मूळचा नाशिकचा, त्यामुळं मालवणी भाषा स्टार्टिंगला तर भाषा तर बोलायचो आम्ही, पण तो मालवणी टोन येत नव्हता. तर सगळेच बोलायचे की त्या भाषेचा जो गोडवा आहे तोच जातो आहे. खूप दिवस झाल्यानंतर ॲक्च्युली नाटकातले 50% जणांना सगळ्यांना ती भाषा येत होती, पण माझ्यासाठी ती खूप डिफिकल्ट गेली. आणि कारण ती गावाकडली मुलं आणि हे बाकीचे यांचे बोलायचा टोन आणि माझा तो खूप वेगळा येत होता. मग त्यामुळं ती खूप अवघड गेली. पण त्यावर करत आम्हाला त्या भाषेत सवय झाली. आता ती आम्ही एकदम इझिली बोलू शकतो. मी मूळ पुण्याचीच आहे. मालवणी भाषा ऐकण्यात होती, पण असं कधी इतका वेळ अशी बोलण्यामध्ये आली नव्हती माझ्या, किंवा अशी प्रॅक्टिसही नव्हती की असं मित्र मैत्रिणी वगैरे सहवास असतो त्यांची बोलणं असतं, तसंही काही नव्हतं.
तर हे प्रॅक्टिस करताना थोडंसं अवघड गेलं आम्हाला. पहिल्यांदा काही शब्द कळाले नाहीत आणि वाचन घेतलं होतं त्यावेळेस तर नीट वाचता पण नाही आलं की नक्की काय शब्द लिहिलेत हे. मग ते मराठीमध्ये आम्हाला आमच्या डिरेक्टरनी लिहून दिले होते. मग ते मी बोलण्यातून प्रॅक्टिस केली किंवा समजून घेतले ते काय आहेत, कुठल्या पद्धतीने वापरले पाहिजेत. तर त्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स आला की हां आपण करू शकतो, ही भाषा नाटक करू शकतो. तर अशा पद्धतीने ते सगळं रेडी झालं. मी पण मूळ पुण्याचाच, म्हणजे माझी ही प्रमाण भाषा आहे आणि याआधी मी जे नाटकं केली आहेत ते सगळी प्रमाण भाषेतच केली आहेत आणि हे पहिलं मालवणी नाटक. आणि ही भाषा ॲडप्ट करायला मला वेळ लागला. पण आपण तसं म्हणतो की काय आपण टी व्हीमध्ये ही भाषा ऐकतो बघतो तर ते आपण ती मिमिक करतो, दुसऱ्यांनी म्हणलेलं डायलॉग आपण, तेव्हा आपल्याला वाटते की हा येतं आहे. पण जेव्हा मूळ म्हणजे आमचे डायरेक्टरच स्वतः कोकणी आहेत म्हणून त्यांना माहिती होतं की आम्ही जे बोलतो आहे ते कितपत चुकीचं आहे आणि कितपत बरोबर आहे. तर त्यांनी खूप त्यावेळेस पण चुका काढल्या आणि त्यांनी खूप मदतही केली भाषा सुधारण्यात आणि खूप मजा पण आली. ए नित्या, ऐक ना, तू चांगलो असस रे, पण आयुष्यात काहीतरी करू खोया तू. ह्या मात्र खरा. पटला मका तुझं मत. तू सांगशील ता बनन. मका वाटतं रे तू डॉक्टर सायंटिस्ट बन, पण त्यासाठी सुद्धा बुद्धी लागता. नंदिनी, मका बुंदी असा गो. नित्या, बुंदी नाही रे, बुद्धी. नाही तू चुकीचं नाही सांगणार, माहिती आहे मका. वय ना, तुझा विश्वास असा ना माझ्यावर. विश्वास म्हणजे माझ्या मित्रांपैकी जास्त तुझ्यावर असा. ते लबाड विश्वासघात करणारे असत. मी लगीन करीन रे तुझ्याशी. तू माणूस चांगलो असस, लय प्रेम करतस, पण प्रेमन पोट भरता काय? नाही माहिती आहे मका. वय ना, मग त्यासाठी जिम्मेदारी समजायची आणि ती जिम्मेदारी उचलायची. कशी गो सांग तरी. समजा आपल्या दोघांचं लगीन झालंय. हां, मग पुढे काय? पुढे काय, मी बायको झाले ना तुझी. आता मग 2,000 होय. 2,000? हां, नंदिनी, अगं 2,000 जास्त होतात गो. मग लगीन कॅन्सल. कॅन्सल कशा? थांब बघतोय मी. ठीक आहे, बघ. हे नित्या, बैला मला तुका सांगलंय सुधार, पण तू बैल तो बैलच. आता काय झालं? आता काय झाला माका सांगू नको, मी बघलंय नंदीक. हां परश्या, अरे नंदिनी आत्ता येईला आणि आमचा तसा काय नाही रे. नित्या, माका येडा बनू नको. अरे नित्या, ता काही लगीन करणार नाही. अरे ता फक्त पैशानं प्रेम करता, असं कोणावर पण प्रेम करत नाही. तू पैसे आणलंस? पैसे आणले रे, हे घे. झाला मोजून? हां. आता बस ऐक, माका तुका काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असा. काय? अरे काल सावतांच्या घरी खूप मोठा लफडा झाला. काय बोलतस? मग परश्या, सावंत गेले की काय? अरे नित्या, मला तुका खय काय बोला खोया समजत नाही काय? परश्या, अरे आता तूच बोलला ना की लफडा झालाय म्हणून. मग तू काय सावतांका गेलं म्हणतेलच काय? येड आहे काय? ए बाबा, काय झालं ना ता सांग. हां, अरे काल तू आणि नंदी सावतांच्या गणपतीचं विसर्जन केलं. होय. मग प्रल्हाद दादा, महेश दादा आणि वहिनी येऊक नाही ना. वय हां, सावंतीने सावतीने खूप वाट बघत होती यांची आणि हे इलोच नाही. अरे त्याच्या वर्णास्थळ झाला. काय म्हणतस? मग अरे ह्यांचं भांडणा